महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान। मुंबईत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांची माहिती। नाराज अपक्ष बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न। शिवसेना भवनमध्ये आदित्य ठाकरे करणार उमेदवारांना मार्गदर्शन। दुपारी होणाऱ्या बैठकीला अमित ठाकरेंसह मनसे उमेदवारही राहणार उपस्थित। तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील। काही काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल। बीडच्या सभेतून अजित पवारांचा थेट इशारा। दादांचा रोख कुणाकडे यावरून चर्चांना उधाण। महापालिकेच्या मतदानाआधीच महायुतीनं खातं उघडलं। केडीएमसी, जळगाव, धुळे, पनवेल आणि अहिल्यानगरमध्ये शिवसेना भाजपचे 15हून अधिक उमेदवार बिनविरोध। येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार। सिगारेटवर उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्याने किमती वाढणार। भारतीय रेल्वेच्या यूटीएस ॲपमधून आता ट्रेन पास बुकिंग बंद। प्रवाशांनी पास बुकिंगसाठी यापुढे रेल1 ॲपवर करण्याचं आवाहन। एक मोठी बातमी। मुंबईमध्ये मनसेच्या 11 नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याचं कळतंय। वांद्र्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। वांद्रा येथील प्रभाग क्रमांक 97, प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते। तर बाळा चव्हाण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। दुसरीकडे दीप्ती काते मनसेच्या यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, मनसेच्या 11 नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याचं कळतंय, काय अपडेट? तब्बल 19 वर्ष 9 महिने आपण मनसे सोबत काम करत आहोत, अशा पद्धतीचं पत्र आता मनसेच्या मुख्य कार्यालयामध्ये राजीनाम्याचं पत्र हे देण्यात आलेलं आहे। तब्बल 11 पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये नाराज असल्याचं बोलून दाखवलं होतं। 2 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। वांद्रे परिसरातील 97-98 प्रभागात ही नाराजी प्रामुख्याने समोर आल्याचं पाहायला मिळतंय। 11 पदाधिकारी, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख यांनी हे राजीनामे दिल्याचं पाहायला मिळतंय। या राजीनामे देत असताना स्थानिक पातळीवरती 2 उमेदवार आहेत, बाळा चव्हाण आणि दीप्ती काते। एक मशालच्या चिन्हावर आहे, तर दुसरा उमेदवार हा इंजिन अर्थात मनसेचा उमेदवार असून सुद्धा मनसेच्या लोकांची नाराजी व्यक्त झालेली आहे। दुसरीकडे बाळा चव्हाण जे पूर्वी मनसेत होते, परंतु नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आता त्यांना तिकीट देण्यात आलं, यामुळे सुद्धा नाराजी व्यक्त केली जाते। यातनच तब्बल 11 पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली नाराजी बोलून दाखवले आणि 19 वर्ष आम्ही निष्ठावंत राहूनही आम्हाला काही मिळालं नाही, अशा पद्धतीची नाराजी सुद्धा पक्षासमोर त्यांनी या पत्रातनं मांडलेली पाहायला मिळते। बरं सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान। मुंबईत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांची माहिती। नाराज अपक्ष बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न। काही गोष्टी काही काळात तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील। काही काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल। बीडच्या सभेतून अजित पवारांचा थेट इशारा। दादांचा रोख कुणाकडे यावरून चर्चांना उधाण। महापालिकेच्या मतदानाआधीच महायुतीनं खातं उघडलं। केडीएमसी, जळगाव, धुळे, पनवेल आणि अहिल्यानगरमध्ये शिवसेना भाजपचे 15हून अधिक उमेदवार बिनविरोध।
महापालिका निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर ठाकरे बंधूंची खलबतं. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा. अनगरमध्ये राजकारण तापलं. उज्ज्वला थिटेंची नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्राजक्ता पाटलांविरोधात याचिका. शपथपत्रात त्रुटी असल्याचा आरोप. साताऱ्यात भरला सारस्वतांचा मेळा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निघाली ग्रंथदिंडी. येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार. सिगारेटवर उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्यानं किमती वाढणार. भारतीय रेल्वेच्या UTS ॲपमधून आता ट्रेन पास बुकिंग बंद. प्रवाशांनी पास बुकिंगसाठी यापुढे रेल वन ॲप वापर करण्याचं आवाहन. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. बंडखोरांची समजूत काढण्याचं राजकीय पक्षांपुढे आव्हान. मुंबईत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांची माहिती. नाराज अपक्ष बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न. काही गोष्टी काही काळाने तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील. काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. बीडच्या सभेतून अजित पवारांचा थेट इशारा. दादांचा रोख कुणाकडे, यावरून चर्चांना उधाण. महापालिकेच्या मतदानाआधीच महायुतीनं खातं उघडलं. KDMC, जळगाव, धुळे, पनवेल आणि अहिल्यानगरमध्ये शिवसेना भाजपचे 15हून अधिक उमेदवार बिनविरोध. महापालिका निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर ठाकरे बंधूंची खलबतं. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा. अनगरमध्ये राजकारण तापलं. उज्ज्वला थिटेंची नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्राजक्ता पाटलांविरोधात याचिका. शपथपत्रात त्रुटी असल्याचा आरोप. साताऱ्यात भरला सारस्वतांचा मेळा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निघाली ग्रंथदिंडी. येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार. सिगारेटवर उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्यानं किमती वाढणार. भारतीय रेल्वेच्या UTS ॲपमधून आता ट्रेन पास बुकिंग बंद. प्रवाशांनी पास बुकिंगसाठी यापुढे रेल वन ॲप वापर करण्याचं आवाहन. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या अनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक अनेक आरोप प्रत्यारोपांनी गाजली. या निवडणुकीच्या निकालानंतर इथला वाद थांबलेला नाहीये. अनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीविरोधात पुन्हा याचिका दाखल केली आहे. अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. अनगर नगरपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांचे काय प्रॉपर्टी, पतींचे जे प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज टाकलेल्या नाहीयेत, शेअर्स टाकलेले नाहीयेत, पॉलिसी आहे, इतर काही गुंतवणूक, हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेली तरी पण त्यांनी 0-0 दाखवलेलं आहे, नील दाखवलेलं आहे. आणि नाव पण त्यांचं, मिस्टरांचं नाव अजिंक्य राणाचं नाव टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे. मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे. मग त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली. आणि आता पुढची बातमी पाहूयात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांना धमक्या येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. प्रत्येक फोनचा हिशोब मी ठेवत असून जर असे फोन करत राहिलात तर तुमची गाढवावरून मिरवणूक नाही काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिलाय.
तर संजय केणेकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. सत्ताधारी पक्षाचे मंत्री शिवसैनिकांना जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षावरून उभे आहेत त्यांना दम देण्याचा प्रयत्न करतायत, धमक्या देण्याचा प्रयत्न करतात आणि काही अधिकारी सुद्धा उमेदवारांना फोन करतात. मी एवढाच इशारा देतो की घोडा मैदान जवळ आहे, एकेकाचा हिशोब ठेवला जाईल. अधिकाऱ्यांना विशेषतः मी सांगतो, एखाद्याने फोन केला ना तर त्याची नाही मी गाढ भाऊन मिरवणूक काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही, लक्षात ठेवा. अंबादास दानवेंनी जेवढे उभे केले ना तेवढे निवडून आणावे. आमच्यात वाद लावण्याचा काही प्रयत्न करू नये. यांच्या अशा बोलण्यानं आमचे काही वाद लागतील आणि आम्ही आचारसंहिता उल्लंघन करून आम्ही काही एकमेकांच्या विरोधात बोलू, ही एवढी काही आमची आमची प्रगल्भता आहे, समजदारी आहे.